हाय रशू, तू पण वहिनी सारखी झाली का ग? खूपच बदलली इथली तर तुम्ही. लागली आता मी कामाला. हिचं तर ना असं तोंड बघितलं ना मला असं कंटाळा येतो. घरातले कामं सगळी मलाच करावे लागतील आता. करा आता हिची आरती. अगं बाई आली वाटतं. आता ना हिच्याबद्दल ना सगळं चांगलं चांगलंच बोलावं लागेल. जरा हसकं मुसकं तोंड ठेवते म्हणजे कसं हिला काही वाईट नाही वाटलं पाहिजे माझ्या. चला. अगं बाई दीदी तुम्ही आलात. बरं झालं. मी तर ना तुमची ना 2 दिवसापासून इतकी वाट बघत होते. अगं बाई थांबा, मी ना पहिले तुमची नजर काढते. हा वहिनी खूप सुंदर दिसताय हो तुम्ही. काय हो लावलं का? चेहऱ्याला? मी ना घरात गेल्यावर सांगते बरं का. या बसा इथं. अजून दादा कुठे आहे? आल्या आल्या दादालाच विचारलं बाई. इथं वहिनीची काही माझा काळजीच नाही दादा कोणाला. आला तेव्हा तर तुम्ही आलात ना आमच्या घरात. हो का? मग? ते बी खरं आहे तुमचं. बरं तुम्ही बसा, मी दादाला बोलवते तुमच्या. चहा पण आणि पाणी पण घेऊन या. हो का? लगेच आणू? लगेच आणा. बरं तुम्ही बरं. ना भाऊजाई आहेत ना माझ्या वहिनी साहेब. हो का? बरं बरं. मग मी कॉफी का चाय आणू? नाही, कॉफी पण चालेल मला. हो का? हा. येते मग. हा हो हो या. लय सुंदर दिसताय बरं का तुम्ही. हो काय चाललंय तुमचं इथं? हँड वॉश करतोय. आणि तुम्ही मला सांगितलं का नाही तुमची बहीण येणार आहे म्हणून? काय माझी बहीण आली? अरे वा, टावेल दे लवकर. मला पहिले का नाही सांगितलं तू माझी बहीण आली बापरे म्हणून? बापरे बापरे, एवढा उतावळेपणा. अगं तुला काय माहितीये, ती माझी जीव आहे जीव. आणि मी कोण आहे तुमचा? अगं तू पण प्राण? माझा जीव. अगं तसं नाही ग पिलू. मग? तू पण माझा जीव आहे, पण ती पण माझी दुसरा जीव आहे माहितीये का? हो हो बघ. आली ना. कुठे आहे ती? मी काय सांगते नीट ऐकायचं. काय? जास्त ना डोक्यावर चढवून ठेवायचं नाही, कळलं का तुम्हाला? आणि इथं माझी हालत काय चालू आहे ना ते बघा पहिले. तिचं करू का मी माझं बघत बसू? हा कोणाकोणाचं करू मी? कशाला बोलवलं तुम्ही इथं तिला? 2 दिवस सहन होत नाही का पिलू तुला? 2 दिवसासाठी नाही आली ती, मग 1 महिना राहणार आहे म्हणे इथंच. अरे मग काही काम असेल तिचं, उगाच आणि कशाला येईल ती? आल्या आल्या रुबाब झाडतीये. चाय कॉफी हे ते. हा काही तब्येत बिब्येत विचारायचं काही आहे की हो, नाही ठीक तुमच्या आहे. बहिणीला? एक दिवस मी तिला समजून सांगतो ना. आणि 1 दिवस सहन होत नाही का? चहा कॉफी काय मागते दे ना तू तिला. 1 दिवस म्हणताय ना तुम्ही, 2 दिवसात जर नाही हाकललं नाही इथून तिला तर मग तुमची खैर नाही. अगं, निघा. अहो मी काय म्हणते, हा. तुमची ना दीदी आली बरं का? बर बर. हो. आणि जा तुम्ही विचारा तिला काय लागतंय नाही लागतंय. हो, मी चाय कॉफी घेऊन येते. हा हो. शाम म्हटला. आता हिला ना अशी कॉफी बनवून देते ना, एका दिवसातच ना कॉफी पिऊन ना अशी दुसऱ्याच दिवशी निघून गेली पाहिजे. बघतेस मी. अगं दीदी, हा कधी आलीस? आता चालेल दादा मी. अरे वा, काही त्रास वगैरे नाही झाला ना रस्त्याने? नाही, खूप छान असतात. बरं, काहीच बरं. त्रास आता नाही. 1-2 दिवसासाठी आली का 15-1 दिवस राहणार इथं? नाही, आता मला सुट्ट्या लागल्यात ना कॉलेजला, तर अच्छा, मी अच्छा. 1 महिन्यासाठी राहणार आहे. अरे बाप, एक ना मग तर आपण खूप मज्जा करू. हो, हा? आणि- आपण वॉटर पार्कला जाऊ, गार्डनला जाऊ, इकडे तिकडे सगळी फुल एन्जॉय करायचं. नक्की दादा, सगळ्या ठिकाणी फिरू. बरं, आणि पाणी दिलं का वहिनीने तुझ्या? वहिनीमध्ये खूपच बदल दिसला मला यावेळेस. माझी आधी छान नजर उतारली अच्छा. आणि खूप सुंदर पण दिसायला लागली ती. अगं ताई, काय राज आहे? ती फक्त एका दिवसाची दिसल तुला. हा, थांब 2 दिवस अजून, तुला कळल सगळं तिचा इंगा. ते कसं आपण पण असतं? काही कमी नाही भाऊ, जाऊ दे दादा. हा, ते आहे म्हण. बरोबर आहे ना? बरं मी काय म्हणतो, हा. आता तुझी बहिणी चाय वगैरे बनवते, हा. चाय वगैरे घे, हा. आराम कर. मला थोडस बाहेर काम आहे. ओके. मी बाहेरचं काम करून येतो. हा? चालेल दादा, मग आपण चालेल. सोबत जेवण करू. हो दादा, ठीक आहे? चालेल. घे काळजी घ्या. हो हो, बाय. बाय बाय. मला तर असं वाटतंय ना, ह्या पकडीनं गळा दाबून टाकावं. आली इथं तोंड वरी करून. आणि सांगितलं पण नाही 1 महिना राहणार आहे म्हणून. ही कॉफी नाही, ह्या कॉफी मध्ये ना झहर टाकून द्यावं वाटायले. आणि माझ्या नवऱ्याला मी सांगितलं तुमची बहीण आली. अगो बाई, माझा भाऊ तर असा उडत होता जसं काही तिच्यासोबत अमेरिकेला जाणार आहे असा प्लेन मध्ये बसून. जाती प्लेन मध्ये घेऊन. कशाचं? एका बाईकवर बसवलं, नेली तर कुठतरी फिरायला आणि चालली प्लेन मध्ये घेऊन. मला कॉफी बनवायला लावली का? हिला उद्या दाखवते ना कॉफी कशी असते. सगळं काम नाही हिला करायला लावलं ना, माझं नावच बदलून देईन मग. आता कॉफी जर काही नाव ठेवलं नाही ना, तिच्या तोंडावरच कॉफी फेकून देईन मग. आणि तसा बी ना माझा नवरा बसलेला आहे तिथं, त्याला बी इंगा दाखवते माझा. जाते बाई. उभं कसं आहे ना, राग तोंड घेऊन गेले तर ही बाई परत माझ्यावर हे करायची. हसत हसतच जाते.
नवरा कुठे गेला माझा? हॅलो, अगं कुठे आहेस तू? मी आले माहेराला. आपण जाऊया ना कुठेतरी पार्टी करायला. हो, माझी भाऊजाई पण आहे इथं. मी त्यांना जाऊ देणार नाही माहेरात आता. मी आले ना इथं, मी त्यांना खूप सेवा करून घेणार आहे माझी. हो, ये तू पण ये. आपण सगळ्या मैत्रिणी मिळून मज्जा करू माझ्या दादाच्या घरी. हो हो हो, दीदी मी बोलते नंतर. अरे कॉफी. थँक्यू वहिनी. बसा ना तुम्ही पण. नाही तसं बसले असते मी, पण मला घरातली खूप कामं पडलीत ना, ती करायची आहे. बरं बरं, करून घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. हो हो, करून घ्या. घ्या मग कॉफी पिऊन. हो हो. आणि तुमचे लाडके भाऊ कुठे गेले? दादा बाहेर गेलाय, त्याला काहीतरी ऑफिसला काम होतं. हो का? तर तो म्हटला आपण आल्यानंतर जेवण करू. तुम्ही काहीतरी छानपैकी स्वयंपाक करा. स्वयंपाक करायचा का? हो, आणि काय बनवू जेवायला? हलवा करा ना. हलवा पुरी तुमच्या हातचा खूप छान होतो. हो का? बरं बरं हलवते मग. हा, हो हलवा. हो हो. येते मी. हा, हो वहिनी. आणि हो वहिनी, कॉफी खूप छान बनवली तुम्ही. हो हो, बरं थँक्यू. वहिनीने चहा तर खूप, कॉफी तर खूप छान बनवली होती. पण आता खूप गरम होते आणि थोडा त्रास पण द्यायचा आहे. तो काहीतरी सांगते त्यांना बनवायचं. वहिनी, ओ वहिनी, हा दीदी बोला ना. गरम खूप होतंय, तर थोडस तुम्ही मला रसना वगैरे करतात का? बरं मी आलेच 5 मिनिटात. हा, याला म्हणतात नवननदचा झटका. हा, मला माहितीच होतं ही ना माझ्यावर असाच रुबाब झाडणार आहे. त्याच्यामुळे ना मला खरंच आज पहिल्याच दिवशी कंटाळा यायला लागला हिचा. आल्यापासून 3 कामं झालेत आणि मी ना जेवढी कामं सांगेल ना तेवढे कामं ना मोजूनच ठेवते. आणि ह्या नवऱ्याला ना त्याचा डबल टिबल कामं करायला लावते, म्हणजे त्याला बी कळेल ना. म्हणजे तुझी बहीण मला एवढे कामं करायला सांगते आणि तू एक काम नाही करू शकत. आता रसना पाहिजे म्हणे मॅडमला, थंड थंड. देते ना, चांगलाच रसना बनवून देते, कॉफी बनवून देते. आता बाईला हलवा पाहिजे अजून. आता हलवा बनवलाय, हलवा नाही मागवला. इथं हलवून हलवून इथं मी हलवून गेली सगळी. आणि हलवा खायचं सोडून देऊन आता हिला थंड लागते. दीदी हे घ्या, थंड थंड रसना बनवलाय मी तुमच्यासाठी. थँक्यू. तुम्ही खूपच छान रसना केला वाटतं. बघा ना, पिऊन बघितल्याशिवाय कसं कळेल. खूप छान केलाय तुम्ही. आवडला तुम्हाला? खूप छान. थँक्यू थँक्यू. सगळ्यांना मिळू. आणि अशी नणंद कोणालाच नाही मिळो. असं नाही, म्हणजे मला फक्त एकटीलाच मिळो. असं मला वाटलं की तुम्ही मला दुसरं काही म्हटले का? अहो नाही हो, तसं कसं. आता तुमच्यासारखी नणंद जर सगळ्यांना भेटली, माझं कसं व्हायचं ना. ते पण खरं आहे. म्हणून फक्त मला एकटीलाच भेटावं बाई अशी नणंद. खरंच खूप छान रचना केलाय तुम्ही. हो का? हो घ्या मग पिऊन. आता दुसरी कामं पण भरपूर करते मी. हो, करून घ्या. आणि स्वयंपाक जरा पटकन करा. आणि मला हलवा खूप थोडासा साखर जास्त टाकतो त्यात. हो का? गोड आवडतो तुम्हाला, मला माहितीच होतं. तसं हलवून झालंय हलवा. ओके, आता दुसरा स्वयंपाक बनवते, पुरी भाजी जा वगैरे. आता करा लवकर. हो, बरं बरं. हो हो. खूप छान. अगं देविका, कशी आहेस? अगं तू कस काय आलीस? मी आत्ताच आली. अगं तुझा फोन आला, म्हणलं जाऊन गेला. अगं मी विसरलेच. बघ ना, माझी वहिनी इतका छान रचना करते. तुला प्यायचा का? मी सांगते त्यांना बनवायचं तुमच्याबद्दल. अगं आपण बाहेर जाऊ नये इथे कशाला? नाही थांब, मी बनवायला सांगते त्यांना. पैसे वाचतील दादाचे. नाही रोज भाऊचं काढला खिसा खाली कर. कुठे रोज येतो आपण? नाही ग नाही. ए वहिनी, बैस ग. वहिनी, अगं माझी मैत्रीण आली वहिनी. अच्छा, मैत्रीण आली का? हा, तर एक कप बनव बरं रवायचा रसनाचा. खूप छान केलायस तुम्ही. बरं बनवते. हा, हो हो हो. आणि रत्ना तर संपलाय, आता दुसरं काय ते आणते. हा, बनवू. कॉफी पण तुम्ही खूप छान करतात. कॉफी दिली तरी चालेल. बरं. अजून काय चालू आहे तुमचं? अजून काही नाही ग. तू तर बाई बाहेर राहते म्हणून तुला काही टेन्शन नाही. मला काही इथं सासरवाडी जवळच दिलंय. माहेरन सासर सारखंच वाटतं ग. तुझ्या तरी जवळ आल्यावर मला असं वाटतं तुझ्या भाऊजाईच्या हातून सेवा करून घ्यावा. नाही बाई, मी तर खूप सेवा करून घेणार आहे माझ्या भाऊजाईच्या हातून. हा ना. एकच तर भाऊ आहे मला. ओके. नाही हा. बाई, मला तर काही माझं माहेर आणि सासरचं काही नाही ग. मला जवळ राहिल्यामुळे काहीच अर्थ नाही त्या गोष्टीला. मी तर तुला पहिलेच मला म्हटलं बाहेर होतं दिलं असतं तर बरं झालं असतं. जवळ लग्न नाही करायचं म्हणून. पण तुला पण खूप हे होतं, नाही खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. कधी पण बाहेरच लग्न करायचं. अगो
हो ना, जाऊ दे आता काय करते, झालं ते झालं. तू आल्यावर मी पण मेहमान नवाजी करून घेत जाईल. जाऊ दे. नाही माझी वहिनी खूप चांगली आहे बरं का. हो का? हा आल्या आल्या तिने माझं माझं असं काही नसतं. ते वरतून वरतून तोंड दाखवतात, आतून खूप बदमाश असतात ते भाऊजाई. नाही ग, मी आले ना लगेच माझी नजर काढली, लगेच मला खूप छान कॉफी बनवून पाजली. मला नाही वाटत ग उगं वरच्यावर केलं आणि असेल. आता लग्न अर्ध्या घंट्यानंतर मला असं वाटलं मला खूप गरमी होते ना, तर मी त्यांना रसना बनवायला सांगितलं, तर लगेच रसना महिनाभर म्हणजे कळेल तुला. मी सांगते ना, तू बघ. बघते राहील. काय चाललंय? कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे. तुम्ही कसं काय येणं केलं इकडे? अगं माझी बहीण आली म्हणून आले ना मी. हो हा, ते पण बरोबर आहे, यायलाच पाहिजे ना. मी म्हणलं भाऊजाईच्या हातचं मी पण आता चान्स मारून घेते. मतलब चहा वगैरे बनवून घेते. हो हा हा. तसं मी आल्यापासून यांची सेवाच करते. खूप छान आहे माझे भाऊजाई. हो ना, हम्म. बरं बरं ठीक आहे. माहिती आणि माझा दादा तर इतका चांगला आहे ना, हिने जर माझं काही नाही ऐकलं ना तर दादाईला खूप त्रास देईल, असं आहे आमच्या घरात. असं असतं का गं हो, वहिनी? मला काही खूप हे नाहीये. करते. बाई, मी तर बिलकुल माझ्या भाऊजाईला त्रास देत नाही बरं का. हो का? खरंच? केलं का तिने? म्हणजे तुम्ही समजदार दिसताय हा खूपच. हा, मी असं नाही एकदम. करत. मीच माझ्या भाऊजाईच्या पुढे पुढे करते ग. हो, नशीब अगं लागतं बाई, खरंच. चांगली भाऊजाई मिळायला, चांगली वहिनी मिळायला खूप नशीब लागतं, है ना? हो ठीक आहे ठीक आहे. मग चला आता माझ्या भाऊजाई हो. चला, येते मी येते. गेलं. तुम्ही जा स्वयंपाक करा पटापट, दादा येईल आता ऑफिसून. त्या का बरं गेल्या? त्यांना आता काम असतील त्यांच्या घरी. हो का? हम्म. मला वाटलं आता 1 महिना हे आपण राहतात शिकायचं. नाही ग, तुम्ही जा पटकन बनवा, दादा येईल मग आपल्याला जेवायचं पण आहे. हो, तसं मी सगळं हलवून ठेवलंय. हलवा, स्वयंपाक वगैरे. अच्छा. अगं बहिणी कुठे चालली? ग्लास घेऊन जा. बरं बरं, हेच काम राहिलेत तू पण आता. घेऊन घे एक ग्लास, तुला पण थोडं चांगली एनर्जी येईल. खूप छान बनवलंय तू. हो का? हो थँक्यू बरं का. हो. आता पटापट आवरून घ्या, आपल्याला लगेच जेवायला दादा येणार आहे ऑफिस. बरं बरं. कंटाळा आणून सोडला बाई ह्या बाईनं. असली कसली ननंद आहे काय माहिती. आणि ती बाई किती चांगली होती, भाऊजाईच्या पुढं पुढं करते म्हणे. असली भाऊजाई आणि ननंद भेटणं खरंच. आणि माझी ननंद खडूस, आल्यापासून हे बनव ते बनव, हे कर ते कर. कंटाळा आणून सोडला या बाईनं मला. थांब आता माझ्या नवऱ्याला बोलवून घेते आणि त्याच्यासोबत ना असलं भांडणं करते ना की ह्यानंच ना तिला आज संध्याकाळी गाडीतच बसून दिलं पाहिजे. एवढं काम वाढवून ठेवलंय ना, हे भांडे घासू का स्वयंपाक करू का हे करू ते करू. आता म्हणते संध्याकाळी परत जेवायला बनव. काय करू, डोकं चालना झालंय. मलाच काहीतरी युक्ती लढवावं लागेल. माझा मोबाईल. हॅलो. हा हॅलो, बोल ना ग. ओ, कुठे आहे तुम्ही? अगं ऑफिस मध्ये होतो. आणि मला न सांगता तुम्ही ऑफिसला कसं काय गेले? अगं दीदीला सांगितलं होतं ना. रोज तुमच्या दीदीला सांगून जाता का हो तुम्ही? अगं थोडं गडबडीत होतं म्हणून तिला सांगून गेलो. ती सांगितलं नाही तिला. हो का? हा. एक काम करा की मग, काय? अमेरिकेला तिच्यासोबत जावा आणि रोज तिला सांगून जा मग मी ऑफिसला चाललोय म्हणून. माझ्याजवळ कशाला राहता मग इथं? अगं तुला वाईट वाटलं का? वाईट वाटलं का म्हणजे? हे बघा, मी तुम्हाला समजावून सांगते. 5 मिनिटात जर तुम्ही घरी नाही आले ना तर तुमचं ऑफिस आणि तुमचे तंगडे तोडून टाकीन मी. अगं तू काय पागल झाली का? 5 मिनिटात मला शिड्या उतरायला लागल. मला काही सांगू नका, मला काय ऐकायचं नाहीये. तुमच्या बहिणीनं ना असं नाकात दम आणून सोडलाय हो. आल्यापासून हे कर ते कर ते कर. हे कामं सांगण्यासाठी आली का ती मला? आणि तुम्हाला माहिती आहे ना माझे काय हाल चालू आहे. हा, मला न समजून घेता ही मला काही बी कामं सांगायला का तिच्या मागच लागू का मी कामं करत? अगं, ऐकून घे माझं. ती अमेरिकेची, तिच्या आजूबाजूला नोकर असतात 4-5. म्हणजे ती मोकळी राहतच नाही. मग काय मला इथं नोकर ठेवलं काय तिनं? हा, 2 दिवस सहन करून घे ना पेलो. 2 दिवस नाही, अख्खा महिनाच सहन करून घेते ना. एक काम करा, तुम्ही दोघं बहीण भाऊ मला नोकर बनवून ठेवा. हा चालतं. हा? आणि काही नाही असंच बोललो. या तुम्ही घरी. तुम्हाला माझं ना इंगा दाखवल्याशिवाय राहायचंच नाही आता मला. हिंगा हो. हा, हिंगा. तुम्हाला मजाक वाटतेय का? तुम्ही घरी या. तुमची बहीण बी ना कान देऊन ऐकत असेल आता. आणि मी बी मुद्दामच जोरात बोलते, ऐकू दे ना तिला बी, म्हणजे कळल ना. अगं नको तिला वाईट वाटू असं. तू ऐक ना, थोडस चांगलं राहणार तिच्यासोबत. अहो, मी किती चांगलं राहणार आहे? मी तर चांगलंच राहते ना. तिने सांगितलेलं ते काम करते, पण तिला समजायला पाहिजे ना मी प्रेग्नेंट आहे. मला काम नाही सांगायला पाहिजे. उलट वहिनीला तिने समजून घ्यायला पाहिजे ना तुमच्या बहिणीनं. नाही तसले कामं सांगते मला. अगं तू तिला सांगितलं नाही का तू प्रेग्नेंट आहे म्हणून? मी सांगायला पाहिजे का? आणि भाऊ कोणत्या कामाचा आहे? अगं माझ्या लक्षात नाही का पेलो. तू सांग. बरं जाऊ द्या, फोनवर जास्त ना भानगडी वाढवत नका बसू. तुम्ही घरी या. तुमचे नाही तंगडे तोडले तर माझं नाव बदला. ठेवा फोन. आता परत मला काम सांगू दे हिला. हिला म्हणते माझी ना तब्येत ठीक नाहीये, असं
थोडंसं नाटकं करावं लागेल मला, डोक्याला रुमाल बिमाल बांधून ना झोपूनच जाते. हिलाच काम करायला लावते सगळे, बघते कशी नाही करत. चला जाते बाहेर सोप्यावर जाऊन बसते मस्त.